जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? कृपया टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी मेसेज करा की सेशन चालू झालंय. मुझफ्फर पठाण साहेबांचं म्हणणं आहे की माळी साहेब लेक्चर चांगलं देता पण लिंक तोडून जाऊ नका. साहेब मी एक गोष्ट क्लिअर सांगतो, मी प्रोफेशनल प्रोफेसर किंवा लेक्चरर नाहीये. मी माझे व्यवसायाचे अनुभव याच्यावरती एक काहीतरी नवीन गोष्ट क्रिएट केलेली आहे. मी लेक्चरर नाहीये. ओके. विठ्ठल जवळकर यांचं म्हणणं की काल क्लास अटेंड नाही करू शकलो, काही हरकत नाही. अजूनही ते सेशन लाईव्ह आहे, ठेवलेलं आहे मी. पण आपल्यापैकी अनेक रकांचे मेसेजेस येतात की आम्हाला अटेंड नाही करता येत आहे. विनायकजी, थँक्यू व्हेरी मच. मला पॉझिटिव्ह वाईब ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांचे व्यवसाय चालू होतील त्यावेळेस येतील, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. मित्रांनो, ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी कृपा करून लाईक करा. राजेश कुर्वे साहेब ऑलरेडी मार्केटिंग ट्री ग्रुपवरती शेअर केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आय थिंक मी ग्रुपमध्ये ऑलरेडी आपल्या ईमेल आयडी दिलेला आहे, minimba@gmail.com. मराठी minimba@gmail.com. मराठी minimba@gmail.com. यावरती तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही पाठवू शकता. ओके. लोकेशन पुण्याच्या इव्हेंटचं काय असेल तर मित्रांनो, पुण्याच्या इव्हेंटचं लोकेशन जे आहे हे साधारणपणे शिवाजीनगरच्या आसपास असेल. तर तुम्ही ज्यांना यायचंय त्यांनी शिवाजीनगर फोकस ठेवूनच प्लॅनिंग करा. शिवाजीनगर, पुणे. ओके. संकेत जाधव सर, तुम्ही काल पण आय थिंक बोलला होता की बोलण्याची संधी द्या. तर मी नक्की प्रयत्न करेन मॅक्सिमम लोकांना बोलता यावं यासाठी. अमर कणसे साहेब, थँक्यू सर. काल खूप पाऊस होता त्यामुळे लाईट नव्हती, त्यामुळे फक्त अर्धच अटेंड केलं. इर्शाद नदाफ साहेब, ऑलरेडी ते सेशन आहे, तुम्ही आत्ता पण जाऊन बघू शकता. ओके. कावेरी देवरे मॅडम, तुमचा प्रश्न जो काही असेल आठवणीने तुमचे जेव्हा प्रश्न पाठवाल, कारण मला झालंय काय, मला साधारणपणे 900च्या आसपास मेल आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आन्सर करण्याचा प्रयत्न करतोय. पण जेव्हा कधी तुम्ही मेल कराल त्यावेळेस शक्यतो खाली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा विसरू नका. म्हणजे मी माझा प्रयत्न राहील की जसे जसे प्रश्न येत राहतील तसे तसे तुम्हाला कॉलवरती किंवा शक्यतो कॉलच करेन मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. नाही जमलं तर एखादा व्हिडिओ तरी करून पाठवेन किंवा एखादा ऑडिओ नोट करून पाठवेन. पर्सेंटेज ऑफ मार्केट कशाबद्दल तुम्ही म्हणताय? कोणाला मदत हवी असेल तर सांगा. सर, राहण्याची व्यवस्था केली आहे का? अरे वा. मनोज गजबीजे यांचं म्हणणं आहे की राहण्याची व्यवस्था केली आहे का? मनोज, आता काय बोलू याच्यावर मी? तर साधारण किती वेळ असेल? ओके. 29 तारखेचं तुमचं ज्यांना रिटर्न जायचंय त्यांनी साधारणपणे 4 नंतरचं बुकिंग करा. आपला कार्यक्रम 11ची वेळ आहे. साधारण 10:30 पावणे 11च्या दरम्यान तुम्ही तिथे पोहोचला तर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होतील. 11:30 वाजता बरोबर सेशन चालू होईल. त्या सेशनमध्ये मेजरली तुमचे अनुभव, उद्यमी बरोबर किंवा माझ्यावर ऑलरेडी जे लोक काम करतात त्यांचे अनुभव, हे एक साधारण अर्धा तास हा प्रकार चालेल. त्याच्यानंतर मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आपल्या या मिनी MBA बद्दल,
त्याचबरोबर तुमच्यासाठी 2 अपॉर्च्युनिटी घेऊन येतोय मी, एक नाही 2 अपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर तो लकी ड्रॉ जो काढायचा आहे तो लकी ड्रॉ काढला जाईल आणि मग फायनल एंडला मी तुम्हाला साधारण ऍड्रेस अजून कन्फर्म नाहीये साहेब, कारण अनेक लोकांनी फॉर्म नाही भरलेत. तो जे लोक कन्फर्म येणार आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्म ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तो फॉर्म न विसरता भरा, कारण तिथे जेवढा काउंट असेल त्याचप्रमाणे व्हेन्यू बुकिंग केलं जाईल. पण अनेकांनी फॉर्म भरले नाहीयेत, त्यामुळे मला असं वाटतं की एक दिवस थांबूया आपण. त्यामुळे अजून जागा बुक केलेली नाहीये पुण्यातली. शक्यतो सेनापती बापट रोड पुण्यामध्ये जिथे आहे किंवा शिवाजीनगर ह्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी आपण प्रयत्न करतो एखादा हॉल बुक करायची. हेल्पिंग हँड काळजी करू नका, तुम्हाला व्हेन्यू जे आहे ते साधारणपणे उशिरात उशिरा सोमवारपर्यंत कळलेला असेल तर तुम्हाला 1 आठवडा मिळेल. 1 रुपया जो आहे तुम्हाला तो कुठे पाठवायचा आहे, तो 1 रुपया तुम्ही त्याची लिंक मी पाठवेन आपल्या भारतीय आर्मीच्या मराठा रेजिमेंटच्या ज्या विधवा आहेत त्यांना तो आपल्याला द्यायचा आहे. जर आपण जी बिझनेस अपॉर्च्युनिटी देणार आहात ती कॉलेजचे विद्यार्थी करू शकतात का? हो, करू शकतात नक्कीच. मित्रांनो, 27 तारखेचं जे सेशन असेल म्हणजे आपण भेटणार आहोत त्याच्यामध्ये एक दिवस आहे आणि त्याच्या आधीचं सेशन. हे सेशन कम्प्लिटली माझा प्रयत्न राहील तुमचे क्वेश्चन आन्सर असावा. तुमचे प्रश्न मी लाईव्ह पण देण्यात आन्सर करायचा प्रयत्न करेल. ओके, सो माझ्या मते आता आपण आजच्या सेशनला सुरुवात करायला हरकत नाहीये. सो आजचं सेशन जे आहे ते कालच्या सेशनचा एक पुढचा कंटिन्यूड भाग आहे, तो म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये आपण इतर ऍस्पेक्ट जे, ओके, सगळ्यात आधी तर तुम्हाला सर मी जे स्टार्टअप करते त्याबद्दल डिस्कशनसाठी वेळ देणार प्लीज. हंबल रिक्वेस्ट. नेहा मॅडम, मी प्रत्येकाला वेळ देईन, याच्याबद्दल काळजी करू नका. माझा हा प्रयत्न राहील की आपली मीटिंग झाल्यानंतर 29 तारखेची आपण शक्यतो इंडिव्हिज्युअल जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा माझा प्रयत्न राहील. सो त्याच्याबद्दल आपण मी त्या मीटिंगमध्ये सांगेन की तुम्ही मला कसे इंडिव्हिज्युअल भेटू शकता, कसं आपण कनेक्ट होऊ शकतो. सो आता आपण वळूया आजच्या सेशनकडे. आजचं सेशन जे आहे ते मार्केटिंगचाच तिसरा भाग आहे. मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बाजारात तुमचं जे टार्गेट मार्केट आहे त्या टार्गेट मार्केटमध्ये तुम्ही एंट्री कशी करू शकता, कसं त्या टार्गेट मार्केटमध्ये घुसायचं आणि कसं त्यातनं एक्झिट प्लॅन बनवायचा, हे तुम्हाला एक सगळ्यात पहिले मला तुम्हाला सांगायचं. सगळ्यात पहिले मला सांगायचंय की एक साधारणपणे मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी किती लोक अशी आहेत की ज्यांची लग्न झाली नाहीयेत किंवा ज्यांना मूलबाळ नाहीये? मूलबाळ नाही इन द सेन्स ज्यांनी प्लॅनिंग केलंय किंवा बाळ नाहीये, असे किती लोक आहेत आपल्याकडे? की ज्यांचं लग्नच झालं नाही, असं असे असे किती लोक आहेत आपल्याकडे? मला प्लीज, ज्यांचं लग्नच झालं नाहीये त्यांनी प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी MI. ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी. ओके, आता ज्यांनी मी 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 असं टाईप केलंय, मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला डायपरचे ब्रँड्स माहिती आहेत का? खेळण्यांची ब्रँड्सची नावं माहिती आहेत का? किंवा तुम्हाला प्री स्कूल्स कुठे आहेत, कुठले आहेत त्याचे ब्रँड्स माहिती आहेत का? नर्सरी कुठले आहेत त्याचे ब्रँड्स माहिती आहेत का? माझ्या मते मॅक्सिमम लोकांचं उत्तर असेल नाही. याचं कारण काय की आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही. म्हणजे जरी आपण कधी किड्झी नावाच्या प्री स्कूलची आपण जर ऍड बघितली, जर तुमचं आपण म्हणजे तुम्ही ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांनी जर किड्झीची ऍड बघितली तर ती तुम्हाला इफेक्ट करेल का? ती तुम्हाला अट्रॅक्ट करेल का? तर नाही करणार. बरोबर आहे. याचं कारण असं की तुम्हाला त्या प्रोडक्टची किंवा त्या सर्व्हिसची गरज नाही. तेच जर तुमचं लग्न झालं, तुम्हाला एखादं छानसं बाळ झालं, तर ते बाळ झाल्यानंतर तुम्हाला
ह्या सगळ्या गोष्टींची, अगदी डायपरचा ब्रँड कुठला, सायझेस कुठल्या, कितीचे पॅकेट किती येतात, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. याचं कारण की त्या ब्रँडसाठी तुम्ही आत्ता, ज्यांचं लग्न नाही झालंय, त्या ब्रँडसाठी तुम्ही आता त्यांचे टार्गेट कस्टमर नाहीये, त्यामुळे तुमच्याकडे त्यांच्या प्रोडक्टसाठीची ऍक्सेसिबिलिटी नाहीये, एक्सेप्टन्स नाहीये. पण जशी तुमची गरज बदलते तशी ती एक्सेप्टन्स त्या प्रोडक्टचा होतो. पण जर मार्केटिंग बघितलं आपण ओव्हरऑल, मी डिजिटल मार्केटिंग नाही बोलत आहे, ओव्हरऑल जर मार्केटिंग आपण बघितलं तर त्या मार्केटिंगमध्ये तुम्हाला आजही टेलिव्हिजनवरती पॅम्पर्सच्या ऍड दिसतात, पण मग त्या तुमच्या लक्षात का नाही राहत? तुम्हाला आजही टेलिव्हिजनवरती गेला तर किड्झीची ऍड दिसते असेल, मग ती तुमच्या लक्षात का नाही राहत? किंवा आजही टेलिव्हिजनवरती तुम्हाला अगदी डे टू डे बेसिसवरती लहान मुलांच्या टूथपेस्टची ऍड मिळते, ती का लक्षात नाही राहत? याचं कारण असं की त्या याच्यासाठी आपली गरज आत्ता नाही, पुढे जाऊन कदाचित होऊ शकेल. सो मार्केटमध्ये एंटर करण्याचा जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तुमच्याकडे समजा कम्युनिटीमध्ये 100 लोक असतील तर त्या 100 लोकांपैकी कुठल्या लोकांना तुमच्या प्रोडक्टची गरज आहे हे सगळ्यात पहिले समजून घेणं आणि त्या लोकांपर्यंतच पोहोचणं म्हणजे तुमचं मार्केटिंग स्पेंड वेस्ट जात नाही. पण जसं आपण आता म्हणालो की आपण पॅम्पर्स बद्दल बोललो, डायपर्स, तुमचं कुठलं हगीज समजा एक ब्रँड आहे डायपर मध्ये, याची गरज आज नसेल पण कदाचित पुढे जाऊन ते तुम्हाला लागू शकते. सो तो जो माणूस आहे, हगीज ज्यांना आता ब्रँड करतात, ऍडव्हर्टिजमेंट करतायत, त्या लोकांना आत्ता कदाचित त्या प्रोडक्टची गरज लागत नसेल, पण पुढे जाऊन त्यांना ती गरज लागू शकते. सो ते तुमचे प्रोबॅबल कस्टमर होऊ शकतात. सो मार्केटमध्ये एंटर करत असताना तुमचा आत्ताचा इमिजिएट कस्टमर कोण आहे, पुढे जाऊन संभाव्य तुमचा कस्टमर कोण होऊ शकतं, ह्याचं प्लॅनिंग करून जर तुम्ही मार्केटमध्ये उतरलात, ह्याचं प्लॅनिंग करून जर तुम्ही मार्केटिंग केली, ठीक आहे, कदाचित आत्ता जो तुमचा कस्टमर नाहीये पण पुढे जाऊन होणार, तो तुमचा इमिजिएट रेव्हेन्यू नाही देणार, पण त्याच्यामध्ये तुमचं ब्रँड क्रिएशन होईल. त्याच्यामध्ये तुमचं, आता मला एक सिंपल सांगा, आपण चित्रपट बघायला जातो, पिक्चर बघायला जातो, किती लोकांना आठवते आपण विकोची ऍड बघितलेली? विको काय, विको दंतमंजन, विको टर्मरिक पेस्ट, एखादी छान ट्यून बनवून त्यांनी ती ऍड ब्रँड केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, थिएटरमध्ये जाणारा माणूस ते विकोची ऍड बघून विको विकत घेतो का? नाही घेत. पण त्याच्या डोक्यात आज आत्ता मी जे विकोची ऍड बोललो तर अनेक लोकांच्या डोक्यामध्ये ती विकोची ट्यून फिरली असेल. विको अशीच काहीतरी ती ऍड होती. माझा आवाज फार छान नाही त्यामुळे म्हटलं फक्त ट्यून वरती बोलूया. ह्यांनी झालं काय की तुमच्या मनामध्ये विको हा ब्रँड इतका नोटीस झाला, कारण जेव्हा आपण चित्रपट बघायला बसतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर फक्त ती स्क्रीन असते, बाकी अंधार असतो. हातात मोबाईल असेल किंवा बाकीचं बाजूला कोण असेल तर भाग वेगळा आहे, पण ती ट्यून कानावर पडते. आता खरं सांगा की ज्या लोकांना ती विकोची ऍडव्हर्टिजमेंट लक्षात आहे त्यांच्यापैकी किती लोक विकोची ब्रँड वापरतात किंवा विकोची ती पेस्ट किंवा ती क्रीम वापरतात? विको वजरदंती, येस, शुभमजी, थँक्यू. किती लोक ती वापरतात? आपल्यापैकी अनेक लोक तो ब्रँड वापरतात, अनेक लोक वापरतही नसतील, पण तो ब्रँड प्रत्येकाच्या डोक्यात मनात क्लिअर आहे. याचं कारण काय की विकोला माहितीये कदाचित मल्टिप्लेक्स मध्ये येणारा माणूस हा माझा कस्टमर नाहीये, पण माझं मी ब्रँड क्रिएशन करतोय. सो ब्रँड क्रिएशन करणं पण इम्पॉर्टंट आहे, पण कधी सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्यवसाय चालू करता तेव्हा डायरेक्ट ब्रँड क्रिएट करायला जाऊ नका. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये एंटर करता, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आपलं एक अस्तित्व बनवता, त्या सगळ्यात आधी मी जसं काल सांगितलं की लक्ष वेधून घेणं हा तुमचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया असला पाहिजे,
पण त्याच्यापेक्षा महत्वाचा क्रायटेरिया असला पाहिजे सेल. नाहीतर अनेक ब्रँड आपल्याला लक्षात असतील की ज्यांनी आपलं लक्ष तर वेधून घेतलं, पण ते ब्रँड कधी कोणी मोठ्या प्रमाणात विकत घेतले नाहीत. ओके, पतंजलीचं कोणतरी उदाहरण दिलं तर पतंजलीनी पण एक चेहरा दिला बाबा रामदेव यांचा, आणि त्या चेहऱ्यावरती सेल केला. सो तुम्ही ब्रँड काय करताय, तुम्ही तो प्रेझेंट कसा करताय. ज्यांना सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय त्या सगळ्यांना मला एक गोष्ट क्लिअर सांगायची की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्या सर्व्हिस इंडस्ट्रीचा बिझनेसचा चेहरा किंवा ब्रँड तुम्ही आहात. सो त्या ठिकाणी समजा तुमच्यापैकी अनेक लोक असतील ज्यांना वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करायचं, ही झाली सर्व्हिस, वास्तू कन्सल्टन्सी सर्व्हिस झाली. किंवा ज्योतिषी म्हणून काम करायचं, ही पण झाली सर्व्हिस. तर जेव्हा आपण ज्योतिषी म्हणून काम करतो, जेव्हा वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करतो, किंवा आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतो, किंवा आपण सीए म्हणून काम करतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नॉलेज विकण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःला सेल केलं, स्वतःला ब्रँड म्हणून डेव्हलप केलं, मी सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्यांचं बोलतोय, तर तुम्हाला नाही. असं कन्स्ट्रक्शनचं कोणीतरी टाकलं, सॉरी, कन्स्ट्रक्शन हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येत नाही. कन्स्ट्रक्शन मध्ये ऍक्च्युअली काहीतरी प्रोडक्ट डिलिव्हर केलं जात आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला तिकडे काय ब्रँड करताय त्याच्यावरती तुमची एंट्री त्या मार्केटमधली तुम्हाला प्लॅन करता येऊ शकते. आणि संभाव्य तुमचा जो ग्राहक आहे त्याच्या मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचत असताना तुम्ही त्याचं लक्ष वेधून घेण्यासोबतच त्याला तुमच्या प्रोडक्टची युजेबिलिटी काय आहे, तुमचा प्रोडक्ट त्याला वापरण्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो, हे पण त्याच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अचानक एखादा ब्रँड येतो, अचानक एखादं नाव येतं, तो ब्रँड कसला आहे हे पण आपल्याला माहित नसतं. आता साधं घ्या ना, माझा MAAZA ह्या नावाचा आणि आंब्याचं ड्रिंक आहे, याचा काही संबंध आहे का लांब लांबपर्यंत? पण त्यांनी ऍडव्हर्टिजमेंट करत असताना तो माझा याची ऍडव्हर्टिजमेंट न करता, ब्रँडची ऍडव्हर्टिजमेंट न करता, त्यांनी त्यावेळेस त्या ड्रिंकची, मँगो ड्रिंक आहे ह्याची ऍडव्हर्टिजमेंट केली. सो तुम्ही ह्याच्यात मार्केटिंग हा ऍस्पेक्ट खूप वाईड आहे, खूप 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 वास्ट आहे. मार्केटिंग या ऍस्पेक्टमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस मार्केटिंगमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या काय म्हणतो गोष्टींचे तुम्हाला ऍस्पेक्ट लक्षात ठेवावे लागतात, की तुमचे कस्टमर्स कोण आहेत, तुम्ही ब्रँड काय करणार आहात, तुम्ही प्रेझेंट काय करणार आहात, तुम्ही काय दाखवणार आहात, तुम्ही त्यातला कुठला ऍस्पेक्ट समोर आणणार आहात. येस, कोणीतरी मॅगी नूडल्स हे दिलं. मित्रांनो, ब्रँड किती स्ट्रॉंग असावा. मॅगी नूडल्स वरती मध्यंतरी एक फॅक्टर असा आला होता, किंवा एक काळ असा आला होता की मॅगीमध्ये काहीतरी द्रव्य आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, केमिकल आहे, म्हणून बॅन झालं मार्केटमधनं. मॅगीने ती केस जिंकली. आता अशा पोझिशनमध्ये एखाद्या ब्रँडला परत एस्टॅब्लिश करणं हे युजली खूप कठीण असतं. अशा केसमध्ये युजली ब्रँड परत एस्टॅब्लिश होत नाहीत. त्याचा सेल आपल्याकडे बंद केला गेला होता. त्या दरम्यान इतर अनेक ब्रँड्सनी एंट्री करायचा प्रयत्न पण केला, पण जसं मॅगीला क्लिअरन्स मिळाला, मॅगीनी ते सगळे ब्रँड्स बाजूला केले, परत आपली मार्केट पोझिशन बनवली. हा याचं कारण आहे त्या ब्रँड बद्दलची विश्वासार्हता.
तुम्ही किती लॉंग टर्म मार्केटमध्ये आहात, किती जास्त वेळ मार्केटमध्ये आहात याच्यावर तुमची विश्वासार्हता डिपेंडंट आहेच. पण त्याचबरोबर तुम्ही त्या प्रोडक्टला मार्केट कसं करताय. आई बाप कदाचित मॅगी नसतील मागत, पण मुलं मॅगी मागतात. आपण साधे नूडल्स कुठले जरी दुसरे घ्यायला गेलो, मग युप्पी नूडल्स घेतो की दुसरे कुठले तरी आपण मागताना काय मागतो, मला मॅगी द्या. झेरॉक्स. आपल्याला एखाद्या गोष्टीची फोटोकॉपी काढायची असेल तर आपण म्हणतो झेरॉक्स काढूया. आता झेरॉक्स हा मुळात एक ब्रँड आहे. पाणी आपण म्हणतो बिस्लरी देणार. सो अशी ही जे ऍस्पेक्ट्स आहेत मार्केटिंगचे, एक सगळ्यात मोठा महत्वाचा फॅक्टर असतो की तुम्हाला फर्स्ट एंट्रन्सचा तुम्हाला एक बेनिफिट असतोच. तुम्ही एखादं ब्रँड घेऊन एखादं प्रोडक्ट घेऊन जेव्हा त्या कॅटेगरीतलं प्रोडक्ट पहिल्यांदा मार्केटमध्ये आणता, त्यावेळेस तुम्हाला तो फर्स्ट एंट्रन्सचा बेनिफिट मिळतोच. सो तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करत असताना तुम्हाला या काही ठराविक ऍस्पेक्ट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला ऍड्रेसिबिलिटी म्हणजे म्हणतात ना ते तुम्ही कोणाला मार्केट करताय हे खूप महत्वाचं आहे. एक लक्षात एक असं म्हटलं जातं की चांगला सेल्समॅन जो आहे, बघा तुम्ही आणि मी जर बिझनेस करणार असू तर आपण प्रत्येक जण सेल्समन आहोत. त्यामुळे आज जर पॉसिबल झालं तर प्रत्येकाने आज रात्री रॉकेट सिंग किंवा रॉकेट सिंग द सेल्समॅन असा नावाचा एक पिक्चर होता, तो बघा. सेल्स वरती पिक्चर आहे. किंवा द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट हा पिक्चर बघा. मी अनेक चित्रपट तुम्हाला सांगेन की जे तुम्ही बघायला हवेत व्यावसायिक म्हणून. त्यातलं वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट हा जर बघता आला तुम्हाला, तर एक माणूस सेल्स टेक्निकच्या जीवावरती काय उभं करू शकतो आणि ती खरी स्टोरी आहे. तर हे दोन चित्रपट न विसरता बघा. रॉकेट सिंग आणि दुसरं म्हणजे येस रणबीर कपूरचा रॉकेट सिंग, आणि दुसरं म्हणजे तुमचं वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट. वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट आय थिंक हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे जर इंग्लिशचा कोणाचा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असेल. सो सेल्स वरती मी बोलत होतो की सेल्समॅन जो आहे मार्केटिंग केल्यानंतर किंवा ज्याला चांगली मार्केटिंग येते, असं म्हटलं की ज्याला चांगली मार्केटिंग येते तो माणूस बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ बाहेर पडत असताना पण आईस्क्रीम किंवा पाण्याचा गोळा विकू शकतो. तो खरा सेल्समॅन. कस्टमरला गरज आहे की नाहीये याच्यापेक्षा तुम्ही त्याला कन्व्हिन्स करून ती गरज त्याला आहे हे निर्माण किंवा दाखवता कसं, हे सेल्स किंवा मार्केटिंगचं टेक्निक आहे. आपल्यापैकी अनेक जण आपण जेव्हा मॉलमध्ये जातो, आपण जेव्हा एखाद्या डीमार्ट सारख्या ठिकाणी जातो, आपण घ्यायला जातो एक वस्तू पण बाहेर निघत असताना अनेक वस्तू घेऊन निघतो. हे कधी मार्क केले का तुम्ही स्वतःनी? तिकडे आता तुम्ही म्हणाल की तिकडे कोण मार्केटिंग करतं, तिकडे पण मार्केटिंग केलं जातं. मार्केटिंगचं तिकडची टेक्निक कशी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जर प्लीज कमेंट बॉक्स बंद करता आले तर बरं होईल तुमच्या. तुम्ही जर कमेंट्स तुमचे बंद केले. बालाजी खांडे, कळलं मला. स्ट्रिंग एनर्जी ड्रिंक 20 रुपीज वर्सेस रेडबुल 110 रुपये. ओके, कळलं. आणि खांडे साहेब एवढी मार्केटिंग करताय तर माझ्या मते तुम्ही स्वतःच्या ब्रँडची करावी. सो मी काय काय हा तर तुम्ही त्या जेव्हा तुम्ही एखाद्या डीमार्ट मध्ये जाता किंवा एखादं हायपर सिटी मध्ये जाता, मार्ट मध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला एखादी गोष्ट जी हवी आहे ती गोष्ट आपण घेतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी घेऊन येतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कधी मार्क करा, अशा मॉल्समध्ये, अशा शॉप्समध्ये किंवा मोठे जे शॉप डिपार्टमेंटल स्टोर्स असतात तिकडे ज्या सगळ्यात महत्वाच्या गरजेच्या वस्तू आहेत, मग ते तांदूळ, आपल्या भाज्या, या सगळ्यात शेवटी असतात.
सगळ्यात आतमध्ये असतात. याचं कारण काय, की तुम्हाला जर तुम्ही ते भाजी घ्यायला आलेले असाल तर तुम्हाला अख्खाच्या अख्खं ते शॉप क्रॉस करून जावं लागतं. आणि ते शॉप क्रॉस करून जेव्हा आपण जातो त्या आजूबाजूला अनेक प्रोडक्ट दिसतात जे आपल्याला असं वाटतं की कदाचित याची मला गरज पडेल आणि आपण ते घेतो आणि त्या बास्केटमध्ये टाकतो. तुम्ही जर मार्क केलं असेल तर लेज, बिस्किट्स, वेफर्स असे जे लहान मुलं खातील असे जे प्रोडक्ट्स आहेत हे कधी खाली असतात, खालच्या आईलवरती असतात, खालच्या रॅकवरती असतात. याचं कारण काय, लहान मुलांच्या हाताशी पटकन लागावे म्हणून. जेव्हा आपण बाहेर येताना बिलिंग काउंटरवरती जातो त्यावेळेस पण तिकडे छोटे छोटे प्रोडक्ट्स म्हणजे तुमचं च्युइंगम, नंतर हॅपीडेंट किंवा टूथब्रश किंवा बॅटरीज, सेल, रेझर असे आयटम ठेवले जातात. त्याचं कारण काय, की आपण त्या लाईनीत उभे असताना कदाचित हे पण लागू शकतं, चल घे. प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रोडक्ट तुमच्या समोर ठेवलं जातं ही त्यांची मार्केटिंग टेक्निक आहे. ही त्यांची मार्केटिंग टेक्निक आहे. हीच मार्केटिंग टेक्निक आपल्याला आपल्या व्यवसायावरती कसं ऍक्सेप्ट कशी लागू करता येईल याच्यावरती आपल्याला बेसिकली वर्कआउट करणं प्रत्येकाला गरज आहे. आणि मित्रांनो कधीही लक्षात ठेवा, व्यवसाय जेव्हा तुम्ही जे लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतात किंवा प्रोफेशनल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील किंवा डायटिशियन असतील किंवा तुमचे सीए असतील, कन्सल्टंट असतील, या सगळ्यांना मला सांगायचं की तुम्ही एकटे, आता एक गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टर असाल, तुमच्या हातात ते गुण आहे तर तुम्ही एकटे म्हणून त्या सर्जरी ऑफकोर्स सर्जरी तर एकट्या डॉक्टरला करावी लागते. पण जो कन्सल्टन्सी फॅक्टर येतो तो तुम्ही एकटे न करता तुमच्या बरोबर जो तुम्ही टीम उभी केली, जी टीम तुमच्या ब्रँडच्या नावाखाली मार्केट करतेय, मार्केटिंग इतर लोक कोणती करतायत आणि तिकडे कन्सल्टन्सी किंवा फर्स्ट डॉक्टर, सेकंड डॉक्टर, हेड डॉक्टर, सिनियर डॉक्टर किंवा सिनियर कन्सल्टंट, हेड कन्सल्टंट अशा फेज मध्ये जर तुम्ही करता तो बिझनेस तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकतो. आता काही गोष्टींना तीच व्यक्ती, काही सिनारिओमध्ये ती स्पेसिफिक व्यक्तीच महत्वाची असते, तिथे काही करू शकत नाही, पण मग त्या ठिकाणी हाय चार्जेस केले जातात. सो एक्सेप्ट काय म्हणतात तुमचं, कोणाला तुम्ही ऍड्रेस करताय, कोणाला तुम्ही मार्केट करताय, कोणाला तुम्ही समोर ठेवून हा व्यवसाय चालू करताय, हा ऍड्रेसिबिलिटी म्हणा किंवा संबोधनीयता असं म्हणता येईल त्याला, याच्यावरती पण आपल्यापैकी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ओके, ओम पवार काय म्हणायचं आपल्याला, सर मी विद्यार्थी आहे, मी व्यवसाय कसा करू शकतो. ओम पवार आत्ता जे मी सांगतोय त्याच्याकडे नीट ऐकलं, मेसेज टाईप करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तरी तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. पुण्यात आल्यानंतर माझ्या बरोबर व्यवसाय चालू करण्याची मी तुम्हाला अपॉर्च्युनिटी देईन. दुसरं एक असतं ते म्हणजे इच्छा. तुमच्या कस्टमरची इच्छा आहे का. म्हणजे समजा तर माझा मुलगा आहे, मला मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाला असा कधी प्रश्न पडला असेल का कुठल्याही दुकानात गेल्यानंतर, की मी हे खरंच घेऊ का, मला याची खरंच घेण्याची इच्छा आहे का, मला हे खरंच हवं आहे का. मला असं वाटतं असा प्रश्न त्याला कधीच पडला नसेल. आणि अशीच परिस्थिती तुमची आणि माझी अनेक वेळा होते, प्रेफरेबली जेव्हा आपण ई कॉमर्स वरती शॉपिंगला जातो किंवा जसं मी म्हणालो की मॉलमध्ये शॉपिंगला जातो, एखादी वस्तू आपल्याला हवी आहे की नको आहे, ह्याच्यापेक्षा आपल्याला जर कोणते चांगल्या पद्धतीने मार्केट करत असेल तर आपण ती घेतो. याचं चांगलं उदाहरण म्हणजे एखादा छान सेल्समन किंवा एखादी छान सेल्समॅन
चांगल्या पद्धतीने जर आपल्याला अप्रोच झाली, अरे सर या 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 बसा बसा बसा, काय घेऊ तुम्हाला, चहा देऊ का पाणी देऊ, एक ही पण एक मार्केटिंग टेक्निक आहे. ही पण एक मार्केटिंग टेक्निक आहे. तुमच्या कस्टमरला, ऑलरेडी तुमचा कस्टमर असेल किंवा नसेल, त्याला सुरुवातीपासून एक स्पेशल फील देणं, की आणि आपल्याकडे ना इंडियन मेंटॅलिटीमध्ये किंवा ह्युमन मेंटॅलिटीमध्ये, इंडियन मेंटॅलिटी सगळीकडे जगात हा प्रकार आहे, की एखाद्या माणसाला जर मी एखाद्या दुकानात गेलोय आणि तिकडे मी काहीच विकत नाही घेतलंय आणि तरी देखील मला खूप स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, तर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची नसेल तरी 75% लोक, हा सर्वे आहे, 75% लोक ती वस्तू विकत घेतात. मग ती इच्छा असो किंवा इच्छा नसो, फक्त एक फील गुड फॅक्टर क्रिएट केल्यामुळे आणि अरे काय ज्ञानेश्वर चालडे, काय चाललंय तुमचं, मी ब्लॉक करून टाकेन तुम्हाला. तर काय पद्धत आहे की नाही. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो, अनफॉर्च्युनेटली तुम्ही लोक ऐकणारच नसाल तर कमेंट बॉक्स बंद करा प्लीज. टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो, कमेंट बॉक्स बॅकएंडनी बंद करून टाका प्लीज. सॉरी, मी काहीतरी बोलत होतो आणि त्या चालड्यांच्या नादात मीच विसरलो मी काय बोलत होतो. मुन्ना भाई, असं नाही होत, कमेंट बॉक्सवर लक्ष नका देऊ. कधीतरी सिरियसली गरज असते एखाद्या गोष्टीची किंवा एखादा काहीतरी महत्वाचा पॉईंट असेल तो मिस आउट होतो, त्यामुळे माझं कमेंट बॉक्सवर लक्ष द्यावं लागतं. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो, प्लीज कमेंट बॉक्स बंद करा. हो, मी सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आता सारखे मेसेज खाली टाकू नका प्लीज सगळ्यांनी. हा, तो सगळ्यात पहिले ना, मानवी इच्छा, ह्युमन डिझायर्स, याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार कराल तर माणसाला एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि ती त्याच्याकडे असणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जे मोठे ब्रँड आहेत ना, शनाल किंवा जॉर्जिया आर्मानी, जे लोक अगदी चप्पल पण 99,000च्या चपला विकतात किंवा 2 लाखाच्या चपला विकतात, ह्या ब्रँड्सचा टार्गेट मार्केट कधीच अप्पर क्लास पब्लिक नसतो. या ब्रँड्सचा टार्गेट मार्केट कधीच अप्पर क्लास किंवा श्रीमंत व्यक्ती नसतात. त्यांचा टार्गेट ती व्यक्ती असते जिला श्रीमंत दिसण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि म्हणून हे ब्रँड जर तुम्ही बघितलेत तर अप्पर मिडल क्लास लोकांकडे हे ब्रँड जास्त प्रमाणात बघितले जातात किंवा वापरले जातात. तुमची इच्छा असो किंवा नसो, पण तुमची काय म्हणतात, तुम्हाला इच्छा असो किंवा नसो, पण तुम्हाला ते घेण्यास भाग पडायला लावणं, हे एका स्ट्रॉंग मार्केटिंगचं ची खासियत आहे. सो ती इच्छा डेव्हलप करणं, तुमच्या कस्टमर मार्केटिंग करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कस्टमरच्या मनात एक इच्छा डेव्हलप झाली पाहिजे की यार हा प्रोडक्ट मला पाहिजे, ही सर्व्हिस मी घेतली पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला ती ह्युमन टेंडन्सी किंवा ह्युमन मेंटॅलिटी समजली, मानवी इच्छांचं काय म्हणतात गणित ज्या दिवशी तुम्हाला समजलं, त्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल मार्केटरचं पहिलं पाऊल क्रॉस केलं असं तुम्ही समजू शकता. तुमच्या प्रोडक्टशी ज्या वेळेस
जास्तीत जास्त लोकांच्या इच्छा जोडल्या जातील, त्यावेळेस तुमचा सेल्स वाढेलच, याच्याबद्दल कुठेही दुमत नाही. दुसरं म्हणजे एक असतो एक्सपिरियन्स देणं किंवा ते एक व्हिज्युअलाइज करून देणं. तुमच्या कस्टमरच्या काय म्हणतात कल्पनाचित्र असं कधी शब्द आहे, कस्टमरला तुमच्यात एक फील करून देणं की हे प्रोडक्ट तू वापरलंस तर तू असा होशील. आपण स्वतः विचार करा ना, आपण जेव्हा गाडी घ्यायचा विचार करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात व्हिज्युअलायझेशन कसं होतं, किंवा मी गाडीत बसलोय, गाडीतनं इथे ड्राईव्ह करतोय, माझ्या फॅमिली बरोबर चाललोय, हा फील करून देण्याचा जो फॅक्टर आहे. किती गाड्यांचे ब्रँड तुम्हाला मार्केटिंग करत असताना ती गाडी किती हॉर्स पॉवरची आहे, किती गिअर्सची आहे, याच्यावरती भर देते. मला माहिती आहे त्या मॅक्सिमम ऍडव्हर्टिजमेंट या त्या गाडीमध्ये तुम्ही कसे दिसाल, तर तुमची फॅमिली त्या गाडीमध्ये तुमच्यासोबत कशी दिसेल, ह्याचा एक एक्सपिरियन्स क्रिएट करायचा प्रयत्न करते. सो तो एक व्हिज्युअलायझेशन करून देणं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं काम नेहमी बोलत असतं. तर त्याच्यामध्ये ब्रेकेज आणू नका. तुमचं मार्केटिंगचं काम असेल, तुम्हाला त्या कस्टमरला, तुम्हाला स्वतःला सगळ्यात पहिले व्हिज्युअलाइज करायला लागेल की माझा अमुक अमुक कस्टमर मी कसा मिळवायचा आहे, आणि त्याला मला काय फॅक्टर, त्याला जसं कोणतरी उर्मिला मॅडमनी मेन्शन केलं की फील गुड फॅक्टर. तुमच्या कस्टमरला फील गुड फॅक्टर तुम्ही कसा फील करताय, एक्झॅक्टली पॉइंट लिहिलाय त्यांनी. सो या व्हिज्युअलायझेशन वरती बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मेजर तुमचं काम करून देतात, त्यांना करून देण्यासाठीच डिझाईन केलेलं जातं. तुम्हाला सांगा ना, गाड्यांचे टेस्ट ड्राईव्ह का दिले जातात? गाड्यांचे टेस्ट ड्राईव्ह देण्याचं कारण काय, की तुम्हाला तो फील यावा, तुम्हाला तो एक एक्सपिरियन्स मिळावा, तुम्ही स्वतःला फील करावं की ही गाडी माझी आहे, माझी स्वतःची आहे. किंवा दुसरं म्हणजे मार्केटिंग मधला माज काय असतो म्हणतात ना, मारुतीच्या ज्या लो सेगमेंट्स गाड्या आहेत या कधीच तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी किंवा टेस्ट ड्राईव्ह साठी पाठवत नाहीत. खूप कमी प्रमाणात पाठवले जातात. याचं कारण काय, कारण त्यांचा ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे, त्यांना माहिती आहे माझा कस्टमर जो घेणार आहे ही गाडी, हा 90% म्हणजे लो सेगमेंट कार्स आहेत. तुमची वॅगनर असेल, या गाड्या मेजरली लक्झरी म्हणून न वापरता नेसेसिटी म्हणून, गरज म्हणून वापरल्या जातात. सो त्या गाड्यांसाठीचा एक्सपिरियन्स देण्याचा कदाचित त्या ब्रँडची रिक्वायरमेंट वाटत नसेल. आणि जेव्हा कधी तुम्ही मार्केटिंग चालू करताना त्या सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे तुमचं कंपॅरिझन, तुमची तुलना इतर कुठल्याही ब्रँड बरोबर मार्केटिंग वाईज करत नका जाऊ. कारण तुमची तुलना जेव्हा तुम्ही मार्केटिंग करत असताना दुसऱ्या कुठल्या मोठ्या ब्रँड बरोबर करता, त्यावेळेस आपण स्वतःला मार्केटिंगमध्ये कमी समजतो, कारण कदाचित त्या मोठ्या ब्रँडकडे त्यांच्याकडे मोठं बजेट अवेलेबल असू शकतं, तुमच्याकडे ते कदाचित नसू शकेल. तुमची तुलना मोठ्या ब्रँड्स बरोबर तुमच्या कस्टमरला करता यावी किंवा करायला लावता यावी, हे तुमच्या मार्केटिंगचं यश आहे. आणि जर तुम्ही जेव्हा मार्केटिंग आपण करतो, ते मार्केटिंग करत असताना तुमच्या प्रोबॅबल कस्टमरला किंवा तुमच्या काय म्हणतात संभाव्य ग्राहकाला तुम्ही ते प्रोडक्ट त्याच्या आयुष्यामध्ये किंवा ती सर्व्हिस त्याच्या आयुष्यामध्ये कसा चेंज आणू शकते, कसा एक फरक आणू शकते,
याचा ज्यावेळेस तुम्ही त्याला फील द्याल, त्यावेळेस तुम्ही अगदी साधं उदाहरण समजा, तुम्ही पाणीपुरीची गाडी टाकली. आता तुम्ही म्हणाल पाणीपुरीच्या गाडीमध्ये फील गुड फॅक्टर काय देऊ शकतो? तर सगळ्यात आधी तर बाबा, आम्ही जी पाणीपुरी बनवतो ही पाणीपुरी मिनरल वॉटरने बनवली जाते. इतर ठिकाणी कुठल्या पाण्याने बनवली जाते आम्हाला माहित नाही. आमचा पाणीपुरी बनवणारा माणूस हात न बुडवता हातात ग्लोव्ह घालून ती पाणीपुरी विकतो. इतर कसे बनवतो तुम्हाला तुम्ही बघता. आमचा जो पाणीपुरी बनवणारा आहे तो डोक्यावरती ज्या हेडकॅप असते, इतर कसे वापरतात तुम्ही बघताय. तो इथे फील गुड फॅक्टर काय आहे, किंवा इथे एक्सपिरियन्स फॅक्टर काय आहे, की मी ही पाणीपुरी खात असताना मला हायजिनिक फील होतं. एक साफ वातावरणात मी खातोय, किंवा साफ वातावरणाचं खाणं मी खातोय, याचा एक फॅक्टर तुम्हाला फील होतो. सगळ्यात पहिली गोष्ट. तुम्ही तुमची जी एखादं समजा गाडी छोटीशी असेल, ती गाडी डिझाईन कशी करताय? टिपिकल इतर पाणीपुरीच्या गाड्या असतात तशी डिझाईन केली, तर तुमच्याकडे पण इतर टिपिकल पाणीपुरीच्या गाड्यांमध्ये जो काय म्हणतात एक वेगळ्या प्रकारचा काहीतरी एक हे असतो, तो तो तुम्हाला कदाचित मिळू शकेल, किंवा तोच कस्टमर बेस तुमच्याकडे येऊ शकेल. पण तीच तुम्ही गाडी ती पाणीपुरीची डिझाईन करताना एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डिझाईन केली, एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये डिझाईन केली, त्याला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, पाणीपुरीच्या गाड्यांमध्ये पण कॉर्पोरेट स्ट्रक्चर येऊ शकतं. हे अहमदाबादमध्ये एका मुलांनी करून दाखवलेलं आहे. सो कुठलाही बिझनेस छोटा नाही, हे मी वारंवार सांगतोय. आणि हे सांगण्याचं कारण एवढंच आहे, की आपल्या लोकांच्या मनात बऱ्याच वेळा असं असतं, की हा बिझनेस कुठे करायचा? नाही, भाजीपाल्याचा बिझनेस जमत नाही. माझा मित्र आहे मित्रांनो, नाशिकवरनं भाज्या घेऊन येतो. इकडे ठाण्यामध्ये मी जिथे राहतो त्या एरियामध्ये त्यांनी जवळजवळ 150 सोसायट्यांबरोबर टायअप केले पूर्ण ठाण्यामध्ये. आणि त्या सोसायट्यांमध्ये फक्त तो सप्लाय करतो त्या भाज्या. लोकांना जे रिक्वायरमेंट आहे, लोक मेसेज करतात, तो रेट लिस्ट पाठवतो. अनेक लोकांनी हा बिझनेस कोविडमध्ये चालू केला होता, पण जसं नॉर्मल चालू झालं तसं लोकांनी बंद केला. यांनी तो चालू ठेवला. आजच्या तारखेला त्याचा दिवसाचा नेट प्रॉफिट साधारणपणे 80 ते 90 हजार रुपये. ते कशाला? उद्यमी माझ्या बरोबर जे बिझनेस डेव्हलपर्स म्हणून काम करतात महाराष्ट्रभरामध्ये लोक, काही लोकांनी कोविडच्या सिच्युएशन मध्ये काम केलं, अर्निंग केलं, काही लोकांनी सोडून दिलं, काही लोक आजही करतायत. आणि जे लोक आजही माझ्या बरोबर उद्यमीचे बिझनेस डेव्हलपर म्हणून काम करतायत, युबीडी म्हणतो मी त्याला, लोक महिन्याचे साधारणपणे 1.5, 2, 2.5 लाख रुपये चांगल्या प्रमाणात कमवतात. आज अनेकांनी तो बिझनेस म्हणून चालू केलाय. एक अपॉर्च्युनिटी जी फक्त अशीच चालू केली, की ठीक आहे तुमचं एक्स्ट्रा इन्कम जनरेट करा, तो आज लोकांचा फुल टाइम बिझनेस झालाय. सो हे मार्केटिंगच्या स्किल्स मध्ये तुम्हाला पॉसिबल होतं. सो तुम्ही किती ते कन्सिस्टंटली करताय, एखादा व्यवसाय तुम्ही चालू करत असताना तो किती रेग्युलर करताय, कन्सिस्टंटली करताय, हे पण खूप महत्वाचं आहे. फक्त एखाद्याची गरज आली, अनेक लोक म्हणतात की आम्ही फक्त आंबे विकू. आपण तुम्ही हा का नाही विचार करत, की जे लोक तुमच्याकडनं आंबे घेणार आहेत विकत, ते लोकांना नंतर कदाचित तुम्हाला दिवाळीचा फराळ पण लागू शकतो, त्याच लोकांना कदाचित कंदील पण लागू शकतं, त्याच लोकांना कदाचित मोदक पण लागू शकतात, त्याच लोकांना कदाचित नंतर तुम्ही होळीच्या वेळेस रंग लागू शकतात. सो फक्त आंबेवरती बिझनेस चालू केलेला हा मल्टिपल ऍस्पेक्ट मध्ये चालू राहू शकतो. पण आपले लोक बाबा कोकणातले आंबे आणले, एकदा विकले, विषय संपला, वर्षाचे काय 5-10 लाख रुपये कमवले, खुश होतात. आपण 10 लाख रुपये तुम्ही कमवलेत, पण ते पूर्ण 12 महिन्याचे म्हणजे पूर्ण वर्षाचे 10 लाख रुपये कमवलेत, हा विचार का नाही करत? सो व्यवसायाच्या बाबतीत मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचंय, की व्यवसाय कुठला छोटा किंवा मोठा हा विचार आयुष्यातनं काढून टाका. हा विषय डोक्यातनं कायमस्वरूपी काढून टाका, की कुठलाच व्यवसाय छोटा किंवा मोठा नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट तुम्ही मार्केटिंग करत असताना हा आहे, की तुमचं मार्केटिंगचं नरेटिव्ह काय आहे, तुमची गोष्ट काय.
मी पण एक गोष्ट मार्क करतो, जेव्हा मी आता टेक्निकल बोलतोय तर लोक काही ऐकतात, काही नाही ऐकत, कोणी लक्ष देतात, कोणी लक्ष नाही देत. पण जेव्हा मी एखादी गोष्ट सांगायला चालू करतो, माझ्यावर एखादा घडलेला किस्सा सांगायला चालू करतो, तेव्हा लोक आवर्जून ऐकतात. कारण गोष्टी आहेत ना, गोष्टी या ऐकल्या जातात. टेक्निकल्स ऐकले कमी जातात. सो तुमच्या ब्रँडची गोष्ट काय, तुमच्या व्यवसायाची गोष्ट काय, तुम्ही कुठली गोष्ट तुमच्या बिझनेसची लोकांना सांगणार आहात, तुमची स्टोरी क्रिएट करा. नसेल एखादी स्टोरी नसेल, जगात असा कुठलाच माणूस नाहीये की ज्याच्याकडे स्वतःची स्टोरी नाही. ती स्टोरी तुमच्या व्यवसायाला कशी कनेक्ट करायची. स्टोरी म्हणजे मी खोट्या स्टोऱ्या नाही म्हणत आहे, प्रत्येकाची खरी कहाणी आहे. त्या कहाणीचा आणि तुमच्या बिझनेसचं काय लिंक आहे, तुम्ही का त्या बिझनेसमध्ये, समजा जे लोक स्टार्टिंग करतायत, तुम्ही या बिझनेसमध्ये का आलात, ही देखील एक कहाणी असू शकते. त्याचं नरेटिव्ह आहे, ते तुमच्या बिझनेसचं नरेटिव्ह आहे. किंवा थोडंसं वाईस वर्सा केलं, थोडंसं उलटं केलं, तर प्रत्येक कस्टमरची एक स्टोरी असते. की समजा तुमच्याकडे 10 कस्टमर आले, तर त्या 10 कस्टमरनी तुमच्याकडनं ते प्रोडक्ट का विकत घेतलं, ही पण एक स्टोरी आहे. ती स्टोरी, त्या 10 लोकांची स्टोरी जर तुम्ही अजून 200 लोकांना, 500 लोकांना, 1000 लोकांना दाखवली, तर त्या स्टोरीवरती पण लोक विकत घेतात. टेस्टिमोनियल ज्याला म्हणतात, की तुमचं प्रोडक्ट वापरून तुमच्या कस्टमरची स्वतःची काय स्टोरी झाली, त्याचं नरेटिव्ह काय आहे. हे ज्या दिवशी तुम्ही सेलिंग करायला किंवा मार्केटिंग करायला चालू कराल, त्या दिवशी तुमचा बिझनेस द्विगुणित व्हायला. कारण लोकांचं कसं असतं ना, मी ट्राय नाही केलं पण त्यांनी ट्राय केलंय ना, तर मग त्याचं काय म्हणणं ऐकूया आणि त्याच्यावरती ट्राय करूया. सो त्या स्टोरीज क्रिएट करायला चालू करा मार्केटिंगमध्ये. म्हणजे मार्केटिंग कुठल्याही पद्धतीचं असेल तुमचं. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, जो कदाचित थोडासा कॉन्ट्रोवर्शियल असू शकतो, ती म्हणजे तुमच्या ब्रँडबद्दल कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणं. ही गोष्ट काही प्रमाणात मी मानतो, काही प्रमाणात मी मानत पण नाही. कधीतरी कॉन्ट्रोवर्सी प्रॉपरली हँडल नाही करता आली तर ती बुमरँग होते. पण जर असं म्हटलं जातं की जर तुम्हाला प्रेक्षक हवे असतील तर भांडण सुरू करा. भरपूर प्रेक्षक दिसतील. रस्त्यावरती उगाच 2 लोक भांडत असतील तर आपण काम धंदे सोडून ते लोक का भांडतात हे बघायला उभे राहतो. का? कारण कॉन्ट्रोवर्सी विकली जाते. पण जर तुमच्याकडे ती कॉन्ट्रोवर्सी हँडल करण्याची ताकद नसेल, कॅपॅबिलिटी नसेल, तर कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला जाऊ नका. ब्रँड मार्केटमध्ये आल्या आल्या कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायला जाऊ नका. म्हणजे आपण बघतो ना, अमुक अमुक चित्रपट आला, तो कुठला पद्मावत पद्मावत नावाचा पिक्चर आला, पद्मावती नाव होतं त्याचं. त्याच्यावरती अख्ख्या देशामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यांनी काय केलं, चित्रपटाचं नाव बदललं आणि केलं पद्मावती. पद्मावती होतं ते नाव केलं पद्मावत. त्यांनी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली. तर ते पद्मावती ऑलरेडी नाव एवढ्या लोकांना माहिती होतं मार्केटिंगमुळे, कॉन्ट्रोवर्सीमुळे अजून लोकांना माहिती झालं ते नाव. आणि मग ते पद्मावत केलं. तो आय काढल्यामुळे काय फरक पडला का? चित्रपट डबल चालला. लोक बघायला गेले, अरे असं काही या चित्रपटामध्ये की याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली, एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली. सो कॉन्ट्रोवर्सी विकली जाते.
म्हणजे अनेक असे बिझनेसमॅन आहेत जे हयात आहेत, ज्यांनी स्वतःचं काहीतरी छान क्रिएट करण्यासाठी मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली आणि त्याच्यानंतर त्यांचा ब्रँड बूम झाला, बूस्ट झाला. काही कॉन्ट्रोवर्सी खऱ्या असतात, काही क्रिएट केलेल्या असतात. सो कॉन्ट्रोवर्सी हा देखील किंवा एक वादंग क्रिएट करणं जे म्हणतो, हा देखील एक मार्केटिंगचाच भाग आहे, हे विसरू नका. तर तुमच्या ब्रँडसाठी जर तुम्ही एखादं वादंग किंवा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करू शकत असाल, कधी ब्रँड थोडासा नावारूपाला आल्यानंतर. म्हणजे आपण मध्यंतरी बघितलं की गुटखा बॅन झाला, गुटखा बॅन झाला, गुटखा बॅन झाला. प्रामाणिकपणे विचारायचं झालं तर ऍक्च्युअल मध्ये आधीचा जेवढा सेल होता त्याच्यापेक्षा जास्त सेल वाढलाय त्यांचा. अनेक गुटख्याच्या कंपन्या आजही सप्लायवर इलिगल करतात, लिगल करतात, तो त्यांचा लुकआउट आहे. पण ते लोक ते विकतायत, आजही विकतायत. दादा त्याच्यामुळे तो सेल वाढला. एखाद्या माणसाला ती गोष्ट माहिती नव्हती, त्याला पण ती माहिती पडली. आणि वादंगच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग कुठल्याही मार्केटिंगचा म्हणजे तुमचं रेप्युटेशन. तुम्ही तुमचं रेप्युटेशन, तुमची प्रतिष्ठा कशी मेंटेन केलेली आहे. मार्केटमध्ये तुम्ही तुमचं नाव कसं डेव्हलपमेंट, तुमच्या बिझनेसचं, प्रोडक्टचं, सर्व्हिसचं. हे तुम्ही तुमचं रेप्युटेशन कसं मेंटेन करताय, तुमची प्रतिष्ठा कशी मेंटेन करताय, तुमचं नाव कसं मेंटेन करताय, याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत. बाकी सगळं केलं पण तुमचं जर नाव खराब असेल. आज विजय माल्यासारख्या माणसांनी जर उद्या येऊन हजारो लोकांना, हजारो पेशंट्सला मदत केली, लाखो लोकांना काही हे केलं, तरी त्याच्यावरती जो लागलेला कलंक आहे तो कलंक कधीही पुसला जाऊ शकणार नाही. त्याला ती प्रतिष्ठा भारतामध्ये कधीच मिळू शकणार नाही. सो अल्टिमेटली आपली इच्छा असो किंवा नसो, बाजारातील आपली प्रतिष्ठा किंवा बाजारातील आपलं नाव किंवा बाजारातील आपलं असणारं स्थान हेच आपल्या पुढच्या अनेक गोष्टींचं एक साधन असतं. सो तुम्ही कितीही चांगलं प्रोडक्ट बनवलं पण तुमचं जर नाव खराब असेल, तुमचं इंडिव्हिज्युअली, तर तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायला त्रास होऊ शकतो. एक लक्षात ठेवा, कुठलाही बिझनेस जेव्हा सुरू होतो तेव्हा लोक तुमच्याकडे बघून, तुम्हाला बघूनच ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस विकत घेतात. नंतर मग त्यातनं कंपन्या तयार होतात, नंतर मग त्यातनं मोठे ब्रँड्स तयार होतात. पण सुरुवात करत असताना ब्रँड हा तुम्ही असता. सो ज्यांना कोणाला व्यवसाय चालू करायचा, ज्यांना कोणाला स्वतःचं एक अस्तित्व क्रिएट करायचंय, त्या सगळ्यांना मला एक सांगायचंय की इथे ब्रँड तुम्ही आहात, त्यामुळे तुमचं नाव मेंटेन ठेवणं सगळ्यात महत्वाचं. मित्रांनो, हे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये सांगितलं जात नाही. सगळ्यात महत्वाचं तुमचं सिबिल स्कोर चांगला ठेवणं. ऑफकोर्स फायनान्सचा विषय आहे, पण आता पटकन मला क्लिक झालं म्हणून सांगतोय. सिबिल स्कोर आणि तुमची प्रतिष्ठा या इक्वली महत्वाच्या आहेत. जेवढी प्रतिष्ठा महत्वाची तेवढाच तुमचा बँकेतला सिबिल स्कोर महत्वाचा आहे. कारण जर सिबिल स्कोर खराब झाला तर पुढे तुम्हाला त्याच्या आयुष्यभर, अनेक 18-19 वर्षाची मुलं बघतो की ईएमआय वरती फोन मिळतो म्हणून लाख लाख रुपयाचे फोन घेऊन फिरतात. नंतर मग त्याचे हप्ते भरता येत नाहीत, मग ते बँकवाले ते कोणते काय म्हणतात, जे कोण आहे त्या एजन्सीज असतात, ते लिहून पैसे घेऊ तुमचा तो फोन घेऊन जातात. फोन घेऊन गेल्याचं दुःख नाहीये, दुःख या गोष्टीचं आहे की तुमचं सिबिल खराब करून जातात. सो म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सुकावतोय. तो सिबिल स्कोर कृपा करून चांगल्या पद्धतीने मेंटेन करा मित्रांनो. ऍटलीस्ट जे यंगस्टर्स आहेत
जे 18, 19, 20, 22 या ह्याच्यातले आहेत, यांना आवर्जून मला सांगायचं, आत्ताचं एज तुम्हाला खूप प्रलोभन देईल, खूप खूप तुम्हाला स्वप्न दाखवेल. 0% तुम्हाला कर्ज मिळेल. अरे कशाला कोण 0% कर्ज देतोय? ज्या माणसाचं प्रोडक्ट त्याचा पैसा आहे, ज्या कंपनीचं प्रोडक्ट त्याचा पैसा आहे, तो फुकटमध्ये कशाला तुम्हाला कर्ज देईल? तिकडे तुम्हाला 0% व्याज दरावरती अमुक अमुक लोन असं सांगितलं जातं, पण प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तुमच्याकडनं पैसे घेतले जातात. हे विसरू नका. आणि तुमची कॅपॅसिटी असेल किंवा नसेल, मोठे फोन वापरून तुम्हाला काय करायचं? अनेक लोकांना वाटतं मी आयफोन वापरला ना तर मी एकदम बाप. मी आयफोन वापरला ना तर माझ्यासारखा कोणीच नाही. माझं फुल स्टेटस मार्केटमध्ये. अरे घरात नाही दानाने बाजीराव म्हणा, अशी तुमची गत. हातात आयफोन असतो, 1 लाख रुपयाचा, पायात स्लीपर घालून फिरता. संध्याकाळी चहा प्यायचे पैसे आई बाबाकडनं घेतात. अशा लोकांना काय करायचे आयफोन? काय करायचे मोठे मोठे महागातले फोन? महागातले फोन घ्या, वापरा. पण कधी जेव्हा त्या फोनचा ऍक्च्युअल तुम्हाला वापर असेल, लोकांना दाखवण्यासाठी म्हणून नका करू. आपल्याकडे हा मोठा प्रॉब्लेम आहे की आपण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून एखादी गोष्ट करतो. आणि आपण इतके, एक तर सगळ्यात पहिल्यांदा इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टींना फक्त व्यवसाय करण्यापुरता वापरा. लोकांच्या आयुष्यात एक कोणी कधी चांगलं दाखवत नाही किंवा कोणी दाखवत नाही माझ्या आयुष्यात हा दुःख आहे. लोक चांगले फोटो पोस्ट करतात, चांगल्या गाड्यांच्या बाजूला फोटो पोस्ट करतात. 90% लोक ज्या गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्यांच्या बाजूला फोटो पोस्ट करतात, त्या गाड्या त्यांच्या स्वतःच्या पण नसतात. रस्त्यात उभी दिसली, काढला फोटो, टाकला, विथ माय ड्रीम कार. माझं महाराष्ट्रातल्या जेवढे जण ऐकतायत, आत्ता ऐकतायत, नंतर ऐकतील, त्या प्रत्येक युवकाला, युवतीला ही हात जोडून विनंती आहे. आत्ताचा जो काळ आहे, कदाचित 18, 19, 20, 21, 22 या वयापर्यंत, 18 ते 23 पर्यंत रादर, हे वय किंवा 17 ते 23 हे वय, हे वय तुमचं करिअरचा बेस बनवण्यासाठी, मी हे नाही सांगत शिक्षण घेण्यासाठी घालवा. तो निर्णय तुमचा आहे, घ्यायचं की नाही घ्यायचं. या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर काय असेल, प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर तो आहे पैसा. तुम्ही किती पैसे कमवलेत याच्यावरती अनेक गोष्टी डिपेंड. मी मित्रांनो माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी काय, जसं मी सांगितलं, माझ्या घरात काय मी करोडपती नव्हतो, की माझ्या घरात कोण काय लखपती पण नव्हते. माझे वडील साधे एका मोफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामाला होते. तिकडनं ती कंपनी बंद पडली. तिकडनं सोशल वर्कमध्ये काम, थोडंफार सामाजिक कामात काम करायला लागले. मी जेव्हा ज्यावेळेस माझा एक काळ होता की जेव्हा माझ्याकडे फार काही पैसे नसायचे, त्यावेळेस मी मोबाईल घ्यायला लागलो. तर मोबाईलची किंमत होती ₹7,000. अगदी मी जस्ट कॉलेजमधनं पासआउट जाऊन जस्ट काम चालू केलं होतं अशा वेळेस. आणि त्याच माझ्याकडे कधी 2 का 3,000 रुपये कमी होते. मी त्या दुकानदाराला म्हटलं किंवा मी हा फोन, तू माझा फोन तुझ्याकडे ठेव, मी तुझा फोन घेऊन जातो, किंवा तुझा तो फोन घेऊन जातो आणि मी उद्या तुला सकाळी, रात्र झाली होती, मला वाटतं रात्री 11:30 11:30 झाले, उद्या सकाळी तुझ्याकडून देऊन तुला पैसे पाठवून देतो मी. त्यांनी सांगितलं फोन ठेव, तुझा फोन घेऊन जा, असतील पैसे तेव्हा ये. आणि प्रामाणिकपणे सांगतो, आज त्याच दुकानदाराकडे मी हे नाही केलं की त्याला 4 शिव्या दिल्या आणि परत त्याच्याकडे गेलो नाही, त्याकडे जात राहिलो, त्याच्याकडनं व्यवहार करत राहिलो. आणि आज अशी परिस्थिती आहे, त्याच दुकानदाराकडे माझं साधारणपणे, मी गेल्या महिन्यामध्ये एक फोन घेतला. माझ्याबरोबर माझा मित्र होता, तो म्हटला मला पण फोन घ्यायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी त्याला म्हटलं भाई इसको फोन दे, पैसा मी देतो मधने. आज जवळजवळ 25 एक दिवस झाले, त्यांनी अजूनही त्या 50,000 रुपयासाठी मला फोन नाही केलाय. सो गोष्टी बदलतात, पण त्या कधी, जेव्हा ती बदलण्याची ताकद, हिंमत तुम्ही ठेवता, जेव्हा ती जिद्द तुम्ही ठेवता. मला सोपं होतं त्याला 4 शिव्या सोडून दुसऱ्या दुकानदाराकडे जाणं, पण मला त्याला ती जाणीव करून द्यायची होती की ज्या मुलाला तू एकेकाळी 3,000 रुपयासाठी रात्री परत पाठवलं होतंस, त्याला आज तू 50,000 लाख लाख रुपये क्रेडिट देतोयस. आणि मी हे माझ्या तोंडाने कधीच बोलून नाही दाखवलं. मी माझ्या कामाने करत राहिलो
आणि एक्सपिरियन्स प्रमाणे गोष्टी जशा घडत गेल्या तशा त्या आपोआप घडत गेल्या. मी काय ते डोक्यात पण नव्हतं ठेवलं की अशी वेळ आणेन की ह्याला बघ मला क्रेडिट द्यायला लागेल, की क्रेडिट घ्यायची गरज पण नाहीये. पण त्यावेळेस नव्हते पैसे आणि नंतर मी पण विसरलो. आता मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा मला ते क्लिक झालं ती गोष्ट. सो वेळ बदलते, पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं ना मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही ज्या कुठल्या वयामध्ये असाल, काय यंगस्टर्सचाच विषय नाहीये, तुम्हाला चालू करणं गरजेचं आहे. तुमचा फोकस क्लिअर असणं गरजेचं आहे. मला विचाराल तर 90% लोकांना हेच माहित नाहीये की त्यांच्या आयुष्याचं ध्येय काय. आपण जन्माला का आलोय हा प्रश्न मला अनेक वर्ष पडायचा की माझं जन्माचं ध्येय काय. मी राजकारण करण्यासाठी जन्म घेतलाय, मी धंदा करण्यासाठी जन्म घेतलाय, मी लोकांना मदत करण्यासाठी जन्म घेतलाय. पण नंतर नंतर जसं काम करत गेलो तसं तसं उत्तर मिळत गेली. तशी उत्तरं प्रत्येकाला मिळतात. तुम्हालाही मिळतील. पण मला तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची आहे. आपण आपल्याकडे अनेक एक फॅक्टर लोक डिसमूड होतात ताबडतोब. लोक डाऊन होऊन जातात. काही गरज नाही हो कोणासाठी डाऊन होण्याची. मी मागे पण माझ्यावर बोललो असं नाही, आत्ता पण बोलतोय, तुमची पालखी तुम्हालाच व्हावी लागेल. तुमचं स्वतःचं मार्केटिंग तुम्हालाच करावं लागेल. तुमची प्रतिष्ठा तुम्हालाच मेंटेन करावी लागेल. आणि त्या प्रतिष्ठेच्या जीवावरती लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील किंवा डिसरिस्पेक्ट करतील. काय करून घ्यायचं हा निर्णय तुमचा आहे. आणि मार्केटिंगच्या बाबतीत विचाराल तर मार्केटिंग हा विषय जितका आपण बोलू, जितकं सांगू तितका कमी आहे. पण मार्केटिंग शिवाय या जगात काहीच पॉसिबल नाही हे देखील लक्षात ठेवा. मार्केटिंग शिवाय तुम्ही सोनं पण विकू शकणार नाही. नाहीतर मग जे मोठे मोठे ब्रँड आहेत त्या लोकांनी कशाला ऍडव्हर्टाइजमेंट चालू केल्या असत्या. 51,000 रुपये तोळा भाव असेल तर त्या दुकानात पण 51,000 रुपये तोळाच भाव मिळतो. कुठल्याही दुकानात गेलं तरी. सो मार्केटिंग सगळ्यात आधी ना तर स्वतःची मार्केटिंग करायला चालू करा. व्यवसाय चालू करायचा तर सांगा लोकांना, ओरडून सांगा किंवा मी व्यवसाय करतो, मी व्यावसायिक आहे. मी माझ्या मते पहिल्या दिवशी एक टास्क सांगितला होता की तुमच्यापैकी प्रत्येक प्लीज कमेंट बॉक्स ओपन करा. मी टीमला रिक्वेस्ट करतो माझ्या. कमेंट बॉक्स बंद केला असेल तर प्लीज कमेंट बॉक्स ओपन करा. आणि तोपर्यंत ते कमेंट बॉक्स ओपन करेपर्यंत मला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की अजूनही अनेक लोकांनी लाईक केलं नाही हा व्हिडिओ, तर प्लीज ते लोक कमेंट बॉक्स ते करेपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या. मित्रांनो, मी पहिल्या दिवशी एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे तुमच्यापैकी किती तुम्ही सगळ्यात पहिले ठरवा ते म्हणजे तुम्ही कंपनीचं नाव ठरवा, तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव ठरवा. आठवतंय सगळ्यांना? आठवत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कंपनीचं नाव तुम्ही ठरवलंय का? कंपनीचं नाव आता सांगू नका. तुमची कंपनी आपण तामझाम मध्ये चालू करू, मोठ्या गाजावाजात चालू करू, पण कंपनीचं नाव मी सांगितल्याप्रमाणे किती लोकांनी ठरवलंय त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कंपनीचं नाव आता डिस्क्लोज करू नका. मित्रांनो, अजूनही अनेक लोकांनी व्हिडिओ लाईक केला नाहीये. कृपा करून तो व्हिडिओ लाईक करावा अशी माझी इच्छा आहे. आवडत असेल तर लाईक करा, नसेल आवडत तर डिसलाईक पण करा, पण काहीतरी कळवा. आवडतंय, नाही आवडतंय, जमतंय, नाही जमतंय. सो किती लोकांनी आपल्या कंपनीचं नाव ठरवलंय? ओके. आता ज्यांनी कंपनीचं नाव, किती लोक आहेत माझ्यामध्ये? 600 पेक्षा जास्त लोक आहेत. मला असं वाटतंय ना की 50 लोकांनी पण अजून कंपनीचं नाव नाही ठरवलंय. सो जर नसेल ठरवलं तर 29 तारखेपर्यंत आपण पुण्यात भेटेपर्यंत तुम्ही कंपनीचं नाव ठरवून ठेवा. कारण 1 जून पासून ती कंपनी नावारूपाला येणार याची तयारी मी चालू केलेली आहे. तुम्ही करायची की नाही करायची हा निर्णय तुमचा आहे.
मी तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट कसे करता येतात याचे देखील व्हिडिओज मी शेअर करेन. जीएसटी फ्री ऑफ कॉस्ट कसा बनवता येतो ह्याचे देखील व्हिडिओज तुम्हाला शेअर करेन. बिझनेस सेटअप तुमचा, बेसिक प्रोप्रायटरशिप फर्म, बँक अकाउंट, कंपनीचं नाव, हे सगळं तुम्ही कसं करू शकता, स्वतः कसे करू शकता, 1 रुपयाही एक्स्ट्रा न घालवता कसे करू शकता, याचे सगळ्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओज पाठवेन. तुम्ही फक्त व्यवसाय करायचा निर्णय घ्या. बाकी सगळ्यासाठी हा भाऊ तुमच्या सोबत आहे. आणि मार्केटिंग शिवाय तुमचं आयुष्य अपूर्ण आहे व्यावसायिक म्हणून, हे विसरू नका. कणसे साहेब, माझे स्टार्ट करतानाचे एक्सपिरियन्स जे आहेत ना, हे जर सांगायला लागलो तर 5 तास पण कमी पडतील. पण ह्याच्यासाठी मी 29 तारखेला मी नक्की सांगेन मी कसं सुरुवात केली, माझे किती व्यवसायामध्ये मी अयशस्वी झालो, किती व्यवसायामध्ये यशस्वी झालो, हे सगळं मी डिटेलमध्ये सांगेन. सो मित्रांनो, व्यवसाय करायची, सुरू करायची तयारी करा. बाकी सगळ्या गोष्टींसाठी हा डॉक्टर ओमकार हरिमाळी तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त काम करायची तयारी ठेवा, तुम्ही फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी डॉक्टर ओमकार हरिमाळीची आहे. हे मी कायम सांगत आलोय, कायम प्रूव्ह करत आलोय आणि याच्या पुढे देखील तुमच्या सोबत राहीन जर तुम्ही मराठी असाल तर. पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, जे पुण्याला येणार आहेत त्यांच्यासाठी आत्ता 1 मिनिटामध्ये बलराम किंवा माझे बॅकेट टीम पैकी कोणीतरी तो फॉर्म परत पोस्ट करतील. तो फॉर्म भरा, कारण तुम्ही किती लोक येणार आहात या काउंटवरनं मला कळणार आहे की मला किती मोठा हॉल बुक करायचा आहे. उगाच माझा खर्च वाया घालवू नका. नसेल येणार तर नाही सांगा, येणार असाल तर हो सांगा. आणि आज 20 मे या दिवशी मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने एक निर्णय घ्यावा. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी व्यवसायच करेन. नोकरी असेल तर ती सांभाळून करेन, पण व्यवसाय करेन हा निर्णय तुमच्यापैकी प्रत्येकाने घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज या चॅट बॉक्समध्ये फीडबॅक फॉर्म आठवणीने पोस्ट करा. मित्रांनो, मी सेशन एंड करायला सांगणार नाहीये. तुम्हाला फीडबॅक फॉर्म भरायला वेळ हवा असेल तर फीडबॅक फॉर्म पोस्ट केल्यानंतर तो फीडबॅक फॉर्म आठवणीने भरा. आणि पुन्हा एकदा जाण्यापूर्वी एकच सांगेन की तुमची जर काम करायची तयारी असेल, तुमची जर मेहनत करायची तयारी असेल आणि तुम्ही जर मराठी असाल तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी डॉक्टर ओमकार हरिमाळीची असेल. याच नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आठवणीने आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुमचे कमेंट्स नक्की सांगा, तुमचे रिव्ह्यूज सांगा. हे सेशन कसं वाटलं हे आवर्जून सांगा. आणि जर आवडलं असेल तर कमीत कमी 3 आपल्या मराठी बांधवांना हे सेशन शेअर करा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आणि याच नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.